2008 साली जेव्हा पहिल्या IPL ची घोषणा झाली तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की ही लीग क्रिकेटच्या जगाचा नकाशा बदलून टाकेल। आज IPL फक्त एक स्पर्धा नाही तर तो एक सोहळा आहे। इथे प्रत्येक चेंडूत इतिहास घडतो आणि प्रत्येक ओव्हरला रेकॉर्ड मोडले जातात। चला तर मग आज पाहूया IPL चे असे काही रेकॉर्ड्स ज्यांनी क्रिकेटच्या जगात इतिहास रचलाय। पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय कल्लाकार करंट। 2016 ची IPL कोणीच विसरू शकत नाही। विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्स या दोघांनी मिळून गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरशः जोडलं होतं। दोघांनी केलेली 229 धावांची ती पार्टनरशिप आजही क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते। त्या एकाच सीझन मध्ये विराट कोहली तब्बल 973 धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता। अवघ्या 16 सामन्यात 7 अर्धशतक आणि 4 शतकांसह केलेला हा पराक्रम आजही IPL खेळणाऱ्या प्रत्येक बॅटरसाठी एका स्वप्नासारखाच आहे। मैदानावर केवळ बॅटिंगची जादूच नाही तर आपल्या फिल्डिंग मधूनही विराट कोहलीने नवा इतिहास रचला। IPL मध्ये 109 कॅचेस घेण्याचा सुरेश रैनाचा विक्रम विराटने 2024 च्या हंगामात मागे टाकला। विराटच्या नावावर 114 पेक्षा जास्त झेल असून तो या यादीत अव्वल स्थानी आहे। इतकंच नाही तर IPL मध्ये 8000 धावांचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली हा IPL चा खरा किंग आहे। खेळाडू मैदानात फटकेबाजी करतात तेव्हा जुन्या विक्रमाची आठवण होणं स्वाभाविक आहे। IPL च्या इतिहासात एका ओव्हर मध्ये सर्वाधिक 37 धावा कुटण्याचा पराक्रम 2 दिग्गजांच्या नावावर आहे। 2011 मध्ये RCBच्या क्रिस गेलने कोची टस्करच्या P परमेश्वरनच्या ओव्हर मध्ये 37 धावा ठोकल्या होत्या। तर अगदी अलीकडे 2021 मध्ये रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या ओव्हर मध्ये 37 धावा वसूल केल्या होत्या। 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध खेळत असताना क्रिस गेल नावाचं वादळ पुन्हा मैदानात आलं होतं। फक्त 30 बॉल्स मध्ये सेंचुरी पूर्ण करून 175 धावांची अजरामर खेळी खेळला होता। त्या डावात गेलने मारलेले 17 सिक्स आजही गोलंदाजांची झोप उडवण्यासाठी पुरेसे आहेत। पण तुम्हाला काय वाटतं, क्रिस गेलच्या 175 धावा आणि विराटच्या 973 धावांचा विक्रम कोण मोडू शकतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। फलंदाज धावा कुटत असताना स्पिनर्सनेही आपली दहशत कमी होऊ दिली नाही। युजवेंद्र चहलने लसित मलिंगा आणि चॅम्पियन ब्राव्हो सारख्या घातक बॉलर्सना मागे टाकत IPL मध्ये सर्वाधिक 224 विकेट्स घेण्याचा मान पटकावला आहे। तर दुसरीकडे अमित मिश्राने चक्क 3 वेळा हॅट्रिक घेऊन फलंदाजांना डोकंही वर काढू दिलं नाही। वेस्ट इंडिजचा पेसर अल्जारी जोसेफ यांनी आपल्या IPL डेब्यू मॅच मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना फक्त 12 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या। हा IPL मधला बेस्ट बॉलिंग फिगरचा रेकॉर्ड अजून तरी कोणी मोडू शकलं नाही। जेव्हा विषय IPL चा निघतो तेव्हा MS धोनीचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही। सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू असो किंवा 150 पेक्षा जास्त स्टंपिंग करणारा कीपर, धोनीच अव्वल आहे। CSKला सर्वाधिक वेळा प्लेऑफ मध्ये नेण्याचा रेकॉर्ड तर त्याच्या कॅप्टनशिपची साक्ष देतो। आता आपण बघूया IPL मधला हायेस्ट आणि लोवेस्ट स्कोर। 2024 मध्ये सनराइज हैदराबादने चक्क 287 धावा करून एक नवा पराक्रम केला। पण IPL मधला लोवेस्ट स्कोर हा नकोसा विक्रम RCBच्या नावावर आहे। तो फक्त 49 धावांवर ऑल आउट होण्याचा। आता आपण IPL च्या ऑक्शन बद्दल बोलूया। 2025 च्या लिलावात ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपये मोजले होते। IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली होती। आता विषय येतो IPL मधल्या 2 दादा संघांचा, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स। या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळी ट्रॉफी उचलून IPL वर आपलं राज्य गाजवलंय। काय वाटतं, या वर्षी दोघांपैकी 6वी ट्रॉफी कोण उचलेल की IPL चा नवा विजेता आपल्याला बघायला मिळेल? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या क्रिकेट वेड्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। असेच भन्नाट आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग फॅक्ट आणि स्टोरीज घेऊन येऊ। सो कीप लर्निंग अँड कीप एक्सप्लोरिंग विथ कल्लाकार।